नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण अजूनही जर चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर तुम्ही या ठिकाणी चॅनलला लगेच सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता। ठीक आहे, या ठिकाणी बजेट 2022-23 याच्यावरील जेवढेही महत्त्वाचे प्रश्न बनत असतील ते सर्व एक एक प्रश्न आपण टोटल या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत। येणाऱ्या सर्व एग्जामसाठी हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे। कालही याच्यावरती आपण व्हिडिओ कव्हर केलेला आहे, परंतु काल फक्त आपण 20 ते 25 प्रश्न पाहिले होते। या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल आपण चर्चा करणार आहोत। टोटल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 100 पेक्षा जास्त मुद्द्यांवरती आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत, ज्याच्या अंतर्गत हे वेगवेगळे पॉइंट्स आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि त्याच्यानंतर हे पॉइंट्स चर्चा केल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी आपण 40 प्रश्न पाहणार आहोत। त्याच्यातीलच प्रश्न 100% तुम्हाला एग्जाम मध्ये विचारले जातील। त्याच्यामुळे व्यवस्थितपणे वही आणि पेन घेऊन बसा आणि एक एक पॉइंट व्यवस्थितपणे एकाखाली एक लिहून घ्या। ठीक आहे, तसेच या ठिकाणी अन अकॅडमी जी की भारतातील सर्वात मोठी ऑनलाइन एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे, ज्या ठिकाणी तुम्ही सर्व एग्जामची तयारी, वेगवेगळ्या एग्जामची तयारी तुम्ही या सर्व प्लस फीचर्स सकट तुम्ही घर बसल्या एग्जामची तयारी करू शकता। या ठिकाणी अनलॉक 20 म्हणजे या ठिकाणी तुम्ही कोणताही सबस्क्रिप्शन जर अन अकॅडमीचं परचेस केलं फेब्रुवारी 2 पर्यंत तर तुम्हाला 20% ऑफ सुद्धा भेटणार आहे। फक्त तुम्हाला कूपन कोड यूज करायचा आहे MPSC एक्झाम 10 हा कूपन कोड तुम्हाला व्यवस्थितपणे यूज करायचा आहे। तसेच या ठिकाणी 2 फेब्रुवारी पासून बॅच नंबर 6 सुरू झालेली आहे। कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच असणार आहे राज्यसेवा मेन्स एग्जामसाठी। तसेच या ठिकाणी 2021 आणि 22 च्या जाहिरातीनुसार जे काही होणाऱ्या परीक्षांच्या तारखा आहेत या सर्व तारखा या ठिकाणी दिलेल्या आहेत, याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता। सर्व प्रकारच्या एग्जामची तयारी तुम्ही एकाच सबस्क्रिप्शन मध्ये घेऊ शकता। वन सबस्क्रिप्शन फॉर ऑल एग्जाम। फक्त तुम्हाला कोड यूज करायचा आहे MPSC एक्झाम 10 अनलॉक 20 फेब्रुवारी 2 लास्ट डेट आहे आणि हा कूपन कोड आहे MPSC एक्झाम 10 हा कोड फक्त यूज करायचा आहे। सगळ्या सबस्क्रिप्शन वरती तुम्हाला 20% डिस्काउंट सुद्धा भेटणार आहे। पहिला पॉइंट लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये, बजेट मधील महत्त्वाचे 4 पिलर कोणते आहेत असा तुम्हाला प्रश्न विचारला जाणार किंवा 4 क्षेत्र कोणकोणते आहेत। तर पहिलं क्षेत्र लिहून घ्या PM गतिशक्ती, दुसरं क्षेत्र लिहून घ्या सर्वसमावेशक विकास, तिसरं लिहून घ्या पिलर उत्पादकता वाढ आणि गुंतवणूक, ऊर्जा संक्रमण आणि हवामान कृती आणि चौथं पिलर लिहून घ्या गुंतवणुकीसाठी वित्त पुरवठा। या 4 पिलर वरती हे बजेट आधारित आहे। दुसरा पॉइंट लिहून घ्या या ठिकाणी PM गतिशक्ती। तर या ठिकाणी याच्या अंतर्गत एक पॉइंट लिहून घ्या PM गतिशक्ती चालवणारी 7 इंजिने आहेत। ते 7 इंजिन कोणकोणते आहेत? पहिला आहे रस्ता, दुसरा आहे रेल्वे, तिसरा आहे विमानतळे, चौथा आहे बंदरे, पाचवा आहे मास ट्रान्सपोर्ट, सहावा आहे जलमार्ग आणि सातवा आहे लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चर। तुम्हाला जर असं विचारलं किती इंजिन आहेत तर 7 इंजिनावरती हे PM गतिशक्ती चालणार आहे। तिसरा पॉइंट लिहून घ्या व्यवस्थितपणे रोड ट्रान्सपोर्ट म्हणजेच रस्ता वाहतूक। याच्यामध्ये 2 पॉइंट लिहून घ्या राष्ट्रीय महामार्गाचे जाळे 2022-23 मध्ये 25,000 किलोमीटरने विस्तारले जाणार आहे। याच्या बाबतीत प्रश्न विचारला जाणार। आणि दुसरा पॉइंट लिहून घ्या राष्ट्रीय महामार्ग नेटवर्कसाठी 20,000 कोटी रुपये जमा केले जातील। हे झाले पहिले 3 पॉइंट। चौथा पॉइंट लिहून घ्या मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क्स। त्याच्यामध्ये एक पॉइंट लिहून घ्या 2022-23 मध्ये PPP मोडद्वारे 4 ठिकाणी मल्टी मॉडल लॉजिस्टिकच्या पार्कच्या अंमलबजावणीसाठी कंत्राटे दिले जातील म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट्स दिले जातील। या ठिकाणी हे जे काय PPP मोड आहे याच्यावरती आपण सकाळच्या 6 वाजताच्या चालू घडामोडीमध्ये चर्चा ऑलरेडी केलेली आहे। मग मला कमेंट करून सांगा हे जे काय PPP आहे PPP मोड म्हणजे काय, याचा फुल फॉर्म काय हे मला कमेंट करून सांगा। या ठिकाणी कितवा पॉइंट चालू आता? 5वा पॉइंट। तो 5वा पॉइंट लिहून घ्या रेल्वेज। रेल्वेवरती 4 बेसिक पॉइंट लिहून घ्या। पहिला पॉइंट स्थानिक व्यवसाय आणि पुरवठ्याला मदत करण्यासाठी एक स्टेशन एक उत्पादन संकल्पना राबवली जाणार आहे। दुसरा पॉइंट लिहून घ्या 2022-23 मध्ये स्वदेशी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि क्षमता वाढ कवच अंतर्गत 2000 किलोमीटर रेल्वे नेटवर्क आणले जाईल। तिसरा पॉइंट लिहून घ्या 400 नवीन पिढीच्या वंदे भारत एक्सप्रेस किंवा गाड्या पुढील 3 वर्षाच्या कालावधीमध्ये तयार केल्या जातील। आणि चौथा पॉइंट लिहून घ्या मल्टी मॉडल लॉजिस्टिक्ससाठी 100 PM गतिशक्ती कार्गो टर्मिनल पुढील 3 वर्षाच्या दरम्यान विकसित केले जातील। एक एक पॉइंट महत्त्वाचा आहे, एक एक पॉइंट वरती प्रश्न विचारला जाऊ शकतो। ठीक आहे, पुढचा पॉइंट लिहून घ्या 6वा नंबरचा पर्वतमाला योजना।
त्याच्या अंतर्गत 2 पॉईंट लिहून घ्या, राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम पर्वतमाला हा सुद्धा PPP मोडवरती हाती घेण्यात येणार आहे. आणि दुसरा पॉईंट लिहून घ्या, या पर्वतमाला योजनेअंतर्गत 60 किलोमीटर लांबीच्या 8 रोपवे प्रकल्पासाठी 2022-23 मध्ये कंत्राटे म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट देण्यात येणार आहेत. पुढचा पॉईंट लिहून घ्या, 7वा पॉईंट इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट म्हणजेच काय, सर्वसमावेशक विकास. त्याच्या अंतर्गत पॉईंट लिहून घ्या, ॲग्रिकल्चरल म्हणजेच काय, शेती. आता शेतीसाठी महत्त्वाचे बेसिक 5 पॉईंट सांगण्यात आले आहेत. पहिला पॉईंट, गहू आणि धान खरेदीसाठी 1.63 कोटी शेतकऱ्यांना 2.37 लाख कोटी थेट पेमेंट करण्यात येणार आहे. दुसरा पॉईंट लिहून घ्या, संपूर्णपणे रासायनिक मुक्त नैसर्गिक शेतीला चालना दिली जाणार आहे. सुरुवातीचे जे काही लक्ष आहे ते गंगा नदीच्या 5 किलोमीटर रुंद कॉरिडॉरमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीवरती असणार आहे. तिसरा पॉईंट लिहून घ्या, जे काही नाबार्ड आहे, नाबार्डच्या माध्यमातून कृषी उत्पादन आणि ग्रामीण स्टार्टअपसाठी अर्थपुरवठा करण्यात येणार आहे. चौथा पॉईंट लिहून घ्या, किसान ड्रोन पीक मूल्यांकन, जमिनीच्या नोंदीचे डिजिटलायझेशन आणि कीटकनाशकांची फवारणी यासाठी वापर करण्यात येणार आहेत किसान ड्रोन योजनेच्या अंतर्गत. आणि 5वा पॉईंट लिहून घ्या, किसान ड्रोनचा वापर कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगत करण्यासाठी वापर केला जाईल. या ठिकाणी पुढचा पॉईंट लिहून घ्या, महत्त्वाचा आहे 8व्या नंबरचा, केन बेटवा प्रोजेक्ट म्हणजेच काय, केन बेटवा प्रकल्प. त्याच्या अंतर्गत 5 पॉईंट लिहून घ्या. पहिला पॉईंट, नद्यांना जोडण्यासाठी राष्ट्रीय दृष्टिकोन योजनेअंतर्गत हा पहिला प्रकल्प असणार आहे. दुसरा पॉईंट, यामध्ये केन नदीचे पाणी यमुना नदीच्या दोन्ही उपनद्या बेतवा नदीमध्ये हस्तांतरित करण्याची कल्पना या योजनेच्या अंतर्गत आहे. तिसरा पॉईंट, केन बेटवा लिंक कालवा 221 किलोमीटर लांबीचा असेल, ज्यामध्ये 2 किलोमीटर लांबीचा बोगदा सुद्धा असणार आहे. चौथा पॉईंट, केन बेटवा लिंक प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी 1400 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. आणि 5वा पॉईंट लिहून घ्या, केन बेटवा लिंक प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांच्या 9.8 लाख हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. कशा थ्रू? या प्रोजेक्ट थ्रू. पुढचा पॉईंट लिहून घ्या, 9वा पॉईंट, MSME. MSME म्हणजेच काय, मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, ज्याच्या अंतर्गत 5 पॉईंट लिहून घ्या. इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम अंतर्गत 130 लाख MSME ना अतिरिक्त क्रेडिट प्रदान केले जातील. दुसरा पॉईंट, योजनेचे हमी कवच 50,000 कोटी रुपयांनी वाढवण्यात आले आहे. तिसरा पॉईंट, ECLGS मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात येणार आहे. या ठिकाणी ECLGS म्हणजेच काय, E फॉर इमर्जन्सी, C फॉर क्रेडिट, L फॉर लाईन, G फॉर या ठिकाणी गॅरंटी आणि S फॉर स्कीम. तर या ठिकाणी इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम अंतर्गत ही जी काही स्कीम आहे ती मार्च 2023 पर्यंत एक्सटेंड करण्यात आली आहे. चौथा पॉईंट लिहून घ्या, ECLGS अंतर्गत जे काही गॅरंटी कव्हर आहे ते 50,000 कोटींनी वाढून एकूण 5 लाख कोटी कव्हर केले जातील. 5वा पॉईंट लिहून घ्या, 6,000 कोटी रुपयांच्या परिव्ययासह MSME कामगिरी म्हणजेच रॅम्प वाढवणे आणि वेगवान करणे हा याच्या मागचा पर्पज असणार आहे. पुढचा पॉईंट लिहून घ्या, स्किल डेव्हलपमेंट म्हणजेच कौशल्य विकास. याच्या अंतर्गत 2 पॉईंट, डिजिटल इकोसिस्टम फॉर स्किलिंग अँड लिव्हलीहूड देश स्टॅक ई पोर्टल लॉन्च केले जाईल, जेणेकरून नागरिकांना कौशल्य, रिस्किल किंवा अपस्किल ऑनलाईनद्वारे सक्षम केले जाईल. आणि दुसरा पॉईंट लिहून घ्या, ड्रोन शक्ती आणि ड्रोन ॲज अ सर्व्हिस ड्रास साठी स्टार्टअप्सला प्रोत्साहन केले जाईल. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. पुढचा पॉईंट लिहून घ्या, एज्युकेशन सेक्टर म्हणजेच शिक्षण विभाग. याच्यासाठी 4 पॉईंट लिहून घ्या. PM ई विद्याचा 1 क्लास 1 TV चॅनल कार्यक्रम 200 वेगवेगळ्या TV चॅनलवरती वाढवण्यात येणार आहे. दुसरा पॉईंट, क्रिटिकल थिंकिंग स्किल्स आणि सिम्युलेटेड लर्निंगला चालना देण्यासाठी व्हर्च्युअल्स लॅब आणि स्किलिंग ई लॅब स्थापन केल्या जातील. तिसरा पॉईंट लिहून घ्या, डिजिटलद्वारे डिलिव्हरी करण्यासाठी उच्च दर्जाची ई सामग्री विकसित केली जाईल. आणि चौथा पॉईंट लिहून घ्या, वैयक्तिकृत शिक्षण अनुभवासह जागतिक दर्जाच्या दर्जेदार सार्वत्रिक शिक्षणासाठी डिजिटल विद्यापीठे विकसित केली जाणार आहेत. पुढचा पॉईंट लिहून घ्या, सक्षम अंगणवाडी. काय? सक्षम अंगणवाडी. त्याच्यामध्ये 2 पॉईंट लिहून घ्या, मिशन शक्ती, मिशन वात्सल्य, सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 द्वारे महिला आणि बालकांना एकात्मिक लाभ भेटणार आहे. दुसरा पॉईंट लिहून घ्या, 2 लाख अंगणवाड्या सक्षम मध्ये अपग्रेड करणार आहेत.
पुढचं पॉईंट लिहून घ्या हेल्थ सेक्टर. हेल्थ सेक्टरमध्ये 3 गोष्टी लिहून घ्या. पहिला पॉईंट, नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टमसाठी खुले व्यासपीठ आणले जाईल. दुसरा पॉईंट लिहून घ्या दर्जेदार मानसिक आरोग्य समुपदेशन आणि काळजी सेवांसाठी राष्ट्रीय टेलिमेंटल हेल्थ प्रोग्राम सुरू करणार आहेत. आणि तिसरा पॉईंट लिहून घ्या उत्कृष्ट 23 दूर मानसिक आरोग्य केंद्रांचे नेटवर्क उभारले जाणार आहे. पुढचा पॉईंट लिहून घ्या महत्त्वाचा आहे हर घर नल से जल. हर घर नल से जल हा पॉईंट लिहून घ्या. त्याच्या अंतर्गत 3 पॉईंट. हर घर नल जल अंतर्गत 2022-23 मध्ये 3.8 कोटी कुटुंबांना कव्हर करण्यासाठी 60,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दुसरा पॉईंट 2019 मध्ये भारत सरकारने ही योजना सुरू केली होती. आणि तिसरा पॉईंट या योजनेचे जे काय पर्पज आहे ते काय आहे, उद्दिष्ट काय आहे, तर 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळाचे पाणी पुरवण्याचे उद्दिष्ट आहे. पुढचा पॉईंट लिहून घ्या हाऊसिंग फॉर ऑल, सर्वांसाठी गृहनिर्माण. त्याच्यामध्ये एकच पॉईंट लिहून घ्या PM आवास योजनेअंतर्गत 2022-23 मध्ये 80 लाख घरे पूर्ण करण्यासाठी 48,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पुढचा पॉईंट लिहून घ्या उत्तर पूर्व क्षेत्रासाठी पंतप्रधानांचा विकास उपक्रम म्हणजेच PM डेव इन. त्याच्या अंतर्गत 2 पॉईंट लिहून घ्या ईशान्येकडील पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास प्रकल्पांना निधी देण्यासाठी PM डेव इन ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. दुसरा पॉईंट योजनेअंतर्गत युवक आणि महिलांसाठी उपजीविका उपक्रम सक्षम करण्यासाठी 1,500 कोटींचे प्रारंभिक वाटप करण्यात आले आहे. त्याच्यानंतरचा पॉईंट लिहून घ्या व्हायब्रंट विलेजेस प्रोग्राम. त्याच्या अंतर्गत एकच पॉईंट लिहून घ्या विरळ लोकसंख्या, मर्यादित कनेक्टिव्हिटी आणि उत्तर सीमेवरील पायाभूत सुविधा असलेल्या सीमावर्ती गावांच्या विकासासाठी व्हायब्रंट विलेज कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. पुढचा पॉईंट लिहून घ्या बँकिंग सेक्टर. त्याच्यामध्ये 2 पॉईंट 5 लाख पोस्ट ऑफिस 100% कोर बँकिंग प्रणालीवरती येणार आहेत. आणि दुसरा पॉईंट लिहून घ्या अनुसूचित व्यावसायिक बँका 75 जिल्ह्यांमध्ये 75 डिजिटल बँकिंग युनिट्स स्थापन करणार आहेत. त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट लिहून घ्या ई पासपोर्ट. त्याच्या अंतर्गत एकच पॉईंट लिहून घ्या एम्बेडेड चिप आणि भविष्यकालीन तंत्रज्ञान असलेले ई पासपोर्ट रोल केले जातील. पहा या ठिकाणी हे काय आहे एम्बेडेड चिप आणि भविष्यकालीन तंत्रज्ञान असलेले ई पासपोर्ट आहे. पुढचा पॉईंट लिहून घ्या आत्मनिर्भरता इन डिफेन्स. त्याच्यामध्ये 3 पॉईंट संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भरतेला चालना देण्यासाठी स्वदेशी उद्योगाकरिता संरक्षण खर्चापैकी 68% तरतूद करण्यात आली आहे. ज्याच्यामध्ये 2021-22 मध्ये 58% तरतूद करण्यात आली आहे, ती आता वाढवून 68% करण्यात आली आहे. दुसरा पॉईंट संरक्षण क्षेत्रातील 25% संशोधन आणि विकासाचा निधी खाजगी कंपन्यांना संशोधनासाठी उपलब्ध करून देणार आहेत. आणि तिसरा पॉईंट लिहून घ्या संरक्षण संशोधन आणि विकास बजेट राखून ठेवले जाणार आहे आत्मनिर्भरता इन डिफेन्स साठी. पुढचा पॉईंट सनराइज अपॉर्च्युनिटीज. त्याच्यामध्ये 1 पॉईंट लिहून घ्या यामध्ये संशोधन आणि विकासासाठी सरकारी योगदान दिले जाईल. कृत्रिम बुद्धिमत्ता, भूस्थानिक प्रणाली आणि ड्रोन, सेमीकंडक्टर आणि त्याचे इकोसिस्टम, स्पेस इकॉनॉमी, जिनोमिक्स आणि फार्मास्युटिकल्स, हरित ऊर्जा आणि स्वच्छ गतिशीलता यावरती विशेष लक्ष दिले जाणार आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे एनर्जी ट्रान्झिशन आणि क्लायमेट ॲक्शन म्हणजेच ऊर्जा संक्रमण आणि हवामान क्रिया. याच्या अंतर्गत 2 पॉईंट लिहून घ्या उत्पादन लिंक्ड इन्सेंटिव्हसाठी 19,500 कोटी अतिरिक्त वाटप केले जाणार आहे. आणि दुसरा पॉईंट 2030 पर्यंत 280 गिगावॉट सौर ऊर्जा स्थापितचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी उच्च कार्यक्षमतेच्या सौर मॉड्यूलची निर्मिती केली जाणार आहे. त्याच्यानंतरचं पुढचं सेक्टर लिहून घ्या टेलिकम्युनिकेशन सेक्टर म्हणजेच दूरसंचार क्षेत्र. याच्यामध्ये 3 पॉईंट टेलिकॉम क्षेत्रासंबंधी अर्थमंत्र्यांच्या घोषणा स्पेक्ट्रम लिलाव यावर्षी करणार आहेत. या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध करून देणार आहेत. दुसरा पॉईंट 2022-23 मध्ये 5G मोबाईल सेवा सुरू होणार आहे. आणि तिसरा पॉईंट सर्व गावांमध्ये भारत नेटद्वारे ऑप्टिकल फायबरसाठी कंत्राट देणार आहेत आणि 2025 मध्ये प्रत्येक गावात इंटरनेट असणार आहे. पुढचा पॉईंट लिहून घ्या या ठिकाणी 8 प्रश्न आहेत ते एकाखाली एक लिहून घ्या. रिझर्व्ह बँक आणणार डिजिटल चलन, ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरून डिजिटल रुपया आणणार आहे. दुसरा प्रश्न अर्थसंकल्प 2022 मध्ये सर्व मंत्रालयामध्ये खरेदी व्यवहारांसाठी ई बिल यंत्रणा सुरू करणार आहेत. नगर नियोजन क्षेत्रातील 5 शिक्षण संस्थांच्या आधुनिकीकरणासाठी 250 कोटींचा निधी दिला जाणार आहे. चौथा प्राप्तिकर परतावा विवरणपत्र भरताना काही चुका झाल्यानंतर दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी मिळणार आहे.
5वा पॉइंट, सहकारी संस्थांना द्यावा लागणारा पर्यायी किमान कर अल्टरनेटिव्ह मिनिमम टॅक्स हा 18%हून 15%वर करण्यात आला आहे. 6वा पॉइंट, कॉर्पोरेट टॅक्स 18%हून 15%, कॉर्पोरेट टॅक्सवरील सरचार्ज 12%हून 7%, क्रिप्टोच्या उत्पन्नावर 30% कर लागणार आहे. पुढचा पॉइंट, जीएसटी संकलनामधून जानेवारी 2022 मध्ये 1,40,986 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. दुसरा पॉइंट, कापलेल्या आणि पॉलिश केलेल्या हिरे रत्नांवरील जो काही सीमा शुल्क आहे तो 5% कमी केलेला आहे. तिसरा पॉइंट, प्राप्तिकर रचनेत कोणताही बदल करण्यात आला नाही. आयकरामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही. सलग 6व्या वर्षी करामध्ये कोणतीही सवलत दिली जाणार नाही किंवा दिली गेलेली नाहीये. 6वा पॉइंट, इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये सुसूत्रता आणण्यासाठी 2 वर्षाचा कालावधी देण्यात येणार आहे. आणि 7वा पॉइंट, स्टार्टअप साठी 2023 पर्यंत कर सवलत भेटणार आहे. याच्या अंतर्गत आता राहिलेले जे काही महत्त्वाचे 20-25 प्रश्न आहेत त्याच्यावरती आपण रिव्हिजन टाकूया. केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 टिंब रोजी संसदेत सादर करण्यात आला 1 फेब्रुवारी 2022 ला. 2022चा अर्थसंकल्प संसदेत कोणाच्या द्वारे मांडण्यात आला? फायनान्स मिनिस्टर, त्यांचं नाव आहे निर्मला सीतारामनजी. तिसरा प्रश्न, भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी सादर करण्यात आला? 7 एप्रिल 1860 ला. स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प कोणी सादर केला होता? RK षण्मुखम चेट्टी. 5वा पॉइंट, स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प केव्हा सादर करण्यात आला होता? 26 नोव्हेंबर 1947 ला. पुढचा पॉइंट, भारतातील सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषण देण्याचा विक्रम कोणाच्या नावावरती आहे? विक्रम, तर निर्मला सीतारामनजी. आणि तो विक्रम किती तासाचा आहे? 2 तास 42 मिनिटे. पुढचा पॉइंट, सलग टिंब वेळेस अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री कोण ठरल्या आहेत? तर सलग 4थ्या वेळेस अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी ठरलेल्या आहेत. पुढचा प्रश्न लिहून घ्या, स्वतंत्र भारताच्या इतिहासातील कितवे पेपरलेस अर्थसंकल्प आहे? तर दुसरे. 2021चं किती होतं? तर ते होतं पहिलं पेपरलेस बजेट होतं. आणि 2022-23चं हे दुसरं पेपरलेस बजेट आहे. पुढचा प्रश्न लिहून घ्या, अर्थसंकल्प 2022-23 नुसार चालू वर्षासाठी भारताचा आर्थिक विकास दर किती असणार आहे? 9.2%. पुढचा प्रश्न लिहून घ्या, टिंब साठीचे विजन साध्य करण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे? तर इंडिया ॲट 100. पुढचा प्रश्न लिहून घ्या, केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 किती स्तंभावरती आधारित आहे? 4. सुरुवातीलाच आपण पाहिलं आहे. पुढचा प्रश्न, आर्थिक वर्ष 2023 मध्ये किती मल्टी मॉडेल नॅशनल पार्क कॉन्ट्रॅक्ट दिले जातील? तर 4. पुढचा पॉइंट, इमर्जन्सी क्रेडिट लाईन हमी योजनेला टिंब पर्यंत वाढवण्यात आली आहे? तर मार्च 2023 पर्यंत. पुढचा प्रश्न, संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये बजेट या शब्दाचा प्रयोग करण्यात आला आहे? तर कोणत्याच अनुच्छेदामध्ये बजेट या शब्दाचा प्रयोग करण्यात नाही आला. पुढचा पॉइंट, भारताच्या इतिहासामध्ये कोणाच्या द्वारे सर्वात जास्त वेळेस अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे? तर त्यांचं नाव आहे मोरारजी देसाई. तब्बल त्यांनी 10 वेळेस या ठिकाणी अर्थसंकल्प सादर केलेला आहे. पुढचा पॉइंट, संविधानामध्ये बजेट या शब्दाच्या जागी कोणत्या शब्दाचा प्रयोग करण्यात आला आहे? तर ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजेच वार्षिक आर्थिक विवरण. त्याच्यानंतर पुढील 3 वर्षाच्या काळामध्ये किती नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या जातील? तर 400. पुढील 3 वर्षांमध्ये किती PM गती शक्ती कार्गो टर्मिनल विकसित केले जातील? तर 100. त्याच्या पुढचा प्रश्न पाहून घेऊया, आर्थिक वर्ष 2023 मध्ये किती किलोमीटर नवीन रस्त्यांचा विस्तार केला जाणार आहे? तर 25,000 किलोमीटर नवीन रस्त्यांचा विस्तार केला जाईल. पुढचा पॉइंट, PM गतिशक्तीला चालवणारी किती इंजिने असणार आहेत? तर 7. पुढचा पॉइंट, कॉर्पोरेट टॅक्स 18%हून किती टक्के? 15%. क्रिप्टोकरन्सीवरती जी काही कमाई होणार त्याच्यावरती किती टक्के टॅक्स? 30%. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुढील 1 वर्षात टिंब लाख घरे बांधण्याची घोषणा केली आहे? तर 80 लाख घरे. त्याच्यासाठी 48,000 कोटींची तरतूद करण्यात आली. पुढचा प्रश्न, हर घर नल से जल योजनेसाठी टिंब 1,000 कोटी रुपयाची तरतूद? तर 60,000 कोटी रुपयाची तरतूद. आणि पुढचा शेवटचा प्रश्न, टिंब लाख पोस्ट ऑफिस पैकी 100% पोस्ट ऑफिस कोर बँकिंग प्रणालीवरती आणणार आहेत? तर 5 लाख पोस्ट ऑफिस पैकी 100% पोस्ट ऑफिस हे कोर बँकिंग प्रणालीवरती आणण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, संपूर्ण इन डिटेल जे काय बजेट 2022-23 आहे त्याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे. मी आशा बाळगतो व्हिडिओ तुम्हाला 100% आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा. जवळच्या 2-4 मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा त्याच्यासाठी मात्र नक्की कमेंट करा. शेवटी जाताना एवढंच बोलेल, चॅनलला जर अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर या ठिकाणी तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला नक्की जॉइन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉइन व्हा. ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा. तुमचे जे पण मित्र-मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे. आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.